आहे की एक डिप्लोमा केलं त्याच्यानंतर बऱ्याचशा डिग्री करता येतील वगैरे, पण अजूनही बरेचसे ऑप्शन्स आहेत जे करून पण आपल्याला त्याच्यामध्ये एक्सेल करता येतं, तर ते पण शोधलं पाहिजे आपण. ठीक आहे, ओके. चल, फाइंड dy बाय dx इफ y इज इक्वल टू लॉग मॉड साइन x अपॉन 1 प्लस साइन x, नाही 1 प्लस कॉस x असा क्वेश्चन आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर याचं डेरिव्हेटिव्ह कसं करायचं? याच्यात तर ऑलरेडी लॉग देऊन ठेवलाय, तर पहिले आपण फंक्शन घेऊन टाकू. लेट y इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स वरती आणि 1 प्लस कॉस एक्स खाली, असं फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यात पहिले बघून घ्यायचं, हे सिंपल फंक्शन आहे. याच्यामध्ये आपण चेन रूल वापरू शकतो. सिंपल का म्हटलं आपण? कारण याच्यात रेस टू वाला पार्ट नाहीये ना, लॉग ऑफ समथिंग दिलेलं आहे आपल्याला, म्हणून याच्यात डायरेक्ट डिफरन्शिएशन करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. मग आता वायचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं लिहितो? dy अपॉन dx. आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? 1 upon x. व्हेरी गुड, 1 अपॉन एक्स. आता हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येतं. सो लॉग ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येतं. मग लॉग ऑफ तो जो ब्रॅकेट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे? मॅम x च्या जागेवर फक्त ती sin x अपॉन 1 प्लस cos x. व्हेरी गुड. इथे आपल्याला 1 अपॉन आणि एक्सच्या जागेवर हा अख्खाच्या अख्खा पकडायचा आणि ते लिहून टाकायचा. तो कोणी पण असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण रूल फॉलो करायचा की लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, हा जो कोणी असेल तो इथं खाली येतो ना, दॅट्स इट. बाकीचं काहीच डोकं लावायचं नाही, पकडायचं त्याला आणि इकडे 1 अपॉन एक्स लिहून टाकायचं. 1 अपॉन जी पण टर्म असेल ती लिहून टाकायची. ओके, डन. इन टू, आता काय झालं? 1 अपॉन, आपण ही टर्म इथं लिहिली, पण एक्सच्या जागेवर आपण दुसरं कोणाला तरी वापरलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणून मी स्टेप मध्ये लिहिते साइन एक्स वरती आणि 1 प्लस कॉस एक्स खाली. तर अशी आपली नेक्स्ट स्टेप तयार झाली. ओके, परत एकदा रिवाइज करू. आपला क्वेश्चन असा आहे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कारण तो चेन रूलच्या पॅटर्न मध्ये दिलाय. त्याच्यानंतर काय, इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन लॉग एक्सच्या पॅटर्न मध्ये दिसतंय, म्हणून आपण लॉग एक्सचा फॉर्म्युला चूज केला. जस्ट सेकंड. लॉग एक्सचा फॉर्म्युला चूज केला. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1 अपॉन एक्स येतं. त्या रूल नुसार लॉग ऑफ दिस टर्मचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दिस टर्म, डायरेक्ट याला पकडून इथं खाली लिहून टाकलं. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे का करतो आपण? एक्सच्या जागेवर दुसरं कोणी पण असलं आणि आपण तो फॉर्म्युला यूज करत असलो तर आपल्याला ते खाली लिहायचं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट काय आहे? हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ना, हे कॅल्क्युलेट करायचंय. मग कोण सांगतं मला इथं कोणता फॉर्म्युला वापरला पाहिजे? फंक्शन कोणत्या पॅटर्न मध्ये दिसतंय तुम्हाला? u upon v. व्हेरी गुड, u अपॉन व्ही. व्हेरी गुड. आणि हे बघा, हे कसं आहे, पहिली स्टेप 1, त्याच्यानंतर सेकंडला साइन एक्स आहे आणि थर्डला 1 प्लस कॉस एक्स आहे. याचं काय करायचं? वरती 1 पहिली लेअर, दुसरी लेअर साइन एक्स, तिसरी लेअर 1 प्लस कॉस एक्स. काय करायचं? थर्ड लेअर वरती न्यायची. परफेक्ट, थर्ड लेअरला वरती घेऊन टाकायचं 1 नंबरला, म्हणजे 1 प्लस कॉस एक्स वरती येईल. एक मिनिट, एक मिनिट. सॉरी, कंटिन्यू करू आपण.
1 अपॉन साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स. तर याच्यात काय करायचं आपल्याला, 1 प्लस कॉस एक्स ला वरच्या लेअरला घ्यायचं आणि साइन एक्स ला 2 नंबरचं जिथं होतं त्याला तिथंच लिहायचं. इनटू इथं बघून घ्यायचं आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, u अपॉन v वाला. तर तो फॉर्म्युला आपण इथं लिहून घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v. कोण सांगतं रे हा फॉर्म्युला? v into du by dx minus u into dv by dx upon v square. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, गुड अंकिता. ओके, सो हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. फक्त बघून घ्यायचं आपल्यासाठी u कोण आहे, वरचा वाला साइन एक्स, आणि v कोण आहे 1 प्लस कॉस एक्स. तो याच्यात टाकून देऊ आपण. तर v म्हणजे कोण येईल इथं, 1 प्लस कॉस एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वरचा u म्हणजे साइन एक्स मायनस साइन एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस एक्स डिवाइड बाय याच्या डिनॉमिनेटरला 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. राईट आहे? ओके, हे लिहिताना काळजी घ्यायची, ही वाली लाईन आणि ही वाली लाईन आहे ना, ती एकाच लाईन मध्ये आली पाहिजे. वरती खाली झाली का गडबड होऊन जातं. डन, इथपर्यंत जायचं पुढे. तर याच्यामध्ये आपल्याला कोणते दोन फॉर्म्युले पाहिजे ज्याचं डेरिव्हेटिव्ह रेडी पाहिजे. 1 प्लस कॉस एक्स इथे अपॉन मध्ये साइन एक्स, याला काहीच करू नका, इनटू इथे 1 प्लस कॉस एक्स ऍज इट इज. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोण सांगतं? Cos x. cos x, cos x कॉस एक्स, व्हेरी गुड, मायनस साइन एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस एक्स. 1 minus sin x, विशाल, sin x minus sin x. ओके, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 होतं म्हणून कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह फक्त मायनस साइन एक्स इथे येईल. ठीक आहे, अँड डिवाइडला 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज लिहा, काही कॅल्क्युलेट करू नका. याच्यानंतर कोण सांगतं मला काय कॅल्क्युलेशन पॉसिबल आहे? ऑब्झर्व करा आणि सांगा काय करता येईल. त्याचं काहीच नाही वाटत आहे का? ही फायनल स्टेप लिहून टाकायची. सांगा काय करता येईल किंवा काय करायचं सुचेल तुम्हाला याच्यानंतर. सिद्धांत, तुला काय वाटतंय बाळा, सांगतो. काय पॉसिबल आहे? अच्छा, ही लास्ट स्टेप डिक्लेअर करायची का? मग काय करता येईल बघा, सांगा. मॅम 1 प्लस कॉस स्क्वेअर कट करायचं. 1 प्लस कॉस एक्स, कॉस स्क्वेअर नाहीये ना आपल्याकडे. 1 प्लस कॉस एक्स आपल्याकडे इथं पण आहे आणि इथे ना खाली ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय झालं, इकडचा आणि इकडचा एक आपल्याला कट करता येईल. व्हेरी गुड. ओके, सो आपल्याकडे काय स्टेप होईल, हा जो वरचा आणि हा इकडचा तो एक कट होईल, कारण इथं एकटाच येतो आणि इथं 2 होते ना, त्याच्यातला एक कट झाला. डन, म्हणजे आता आपल्याकडे इथं उरलं 1 अपॉन साइन एक्स उरलं इनटू. आता हे कॅल्क्युलेट करून घ्या. हे कसं कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला? ब्रॅकेट दिसतंय का तुम्हाला? लगेच डोकं चाललं पाहिजे की ब्रॅकेट दिसतंय तर ब्रॅकेटच्या बाहेरचा मध्ये मल्टिप्लाय करा. मग करा बरं. 1 इंटू कॉस एक्स म्हणजे इथे येईल कॉस एक्स, प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स, मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स होईल. वरचं कॅल्क्युलेशन कळलं का रे? चेक करा बरं वरचं कॅल्क्युलेशन कसं केलं. जे जे ब्रॅकेटच्या बाहेर होते ते ब्रॅकेटच्या मध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय करून दिलं आणि स्टेप कंप्लीट केली.
याच्यानंतर काय सुचतंय? चेक करा याच्यात काय आहे, काय सुचतंय, याच्यानंतर काय करायला पाहिजे. व्हेरी गुड. म्हणजे काय प्रॅक्टिस करतोय आपण ते बघा. वैष्णवी सांगतं याच्यानंतर काय केलं पाहिजे. तुला काय वाटतंय असं? चुकलं तर चुकू द्या, नो प्रॉब्लेम. अंकिता? मॅम तो जो 1/sin x आहे ना, तो 1 ना cos x + 1 समथिंग असं काही. ओके, 1/sin x cosec x होईल. राईट आहे, हे करेक्ट आहे. पण अजून काय दिसतंय त्या स्टेप मध्ये? तुझी स्टेप करेक्ट आहे. 1/sin x ला आपल्याला कोसेक एक्स लिहिता येईल, कॉस नाही, कोसेक एक्स लिहिता येईल. ओके, गुड, व्हेरी गुड. पण अजून काय दिसतंय त्या आता आपण कॅल्क्युलेट केली ना त्या स्टेप मध्ये? एक मोठं लॉजिक आहे ट्रिग्नोमेट्री वालं. ते काय? रसिका सांग बरं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी वापरली. ती आयडेंटिटी कोणती असेल बरं त्याच्याकडे बघून? काय वाटतं तुला? वेट विशाल. रसिका सांग. मग याचा अर्थ तू ट्रिग्नोमेट्रीचा काय स्टडी केलाय? रिव्हिजन आपण किती करतोय? सिद्धांत सांग बरं, ट्रिग्नोमेट्रीची कोणती आयडेंटिटी आहे जी आपण सगळ्यात मॅक्झिमम यूज करतो? त्या दिवशी आपण रिवाइज पण केलं, झोपेत जरी विचारलं तरी ती आयडेंटिटी चुकली नाही पाहिजे. अशी कोणती आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये? सिद्धांत, आय एम आस्किंग क्वेश्चन फॉर यू. व्हेरी नाईस, परफेक्ट. विशाल सांग. sin² x + cos² x = 1. आता ह्याच्या सांगण्याने बाकीच्यांना आठवण आली? मग असं अलर्ट राहिलं पाहिजे. ठीक आहे, हे पहिल्यांदा घेतोय का आपण sin² x + cos² x? मग काय प्रॅक्टिस करता रे तुम्ही? रोज रोज आपल्याला त्याच बेसिकला जाऊन, म्हणजे तुमचं कसं झालंय, सगळं आयतं द्या आम्हाला, तेवढं आम्ही करतो. ते पण रिव्हिजन करायला तुम्हाला वेळ नाहीये. असं असेल तर तुम्ही काय ते कम्प्लिशन करणार, काही कळत नाही मला. sin² x + cos² x = 1 आतापर्यंत कमीत कमी 100 वेळा वापरून झालेली आयडेंटिटी. ओके, cos x प्लस याच्या जागेवर येईल 1, कारण इथं कोण आहे? cos² x + sin² x आहे म्हणून. आणि खालच्या बाजूला आहे 1 + cos x. याच्या पुढची स्टेप कोण सांगतं? मॅम तो cos x + 1 आणि खालचा 1 + cos x कट होईल ना? व्हेरी गुड. 1 + cos x आणि cos x + 1 सेम आहे, फक्त उलट पालट दिले आपल्याला. मग ते कॅन्सल होऊ शकतं कारण ते पूर्णच्या पूर्ण सेम आहे. म्हणून ते कट करा आणि मग आपल्याकडे येईल 1/sin x. आता अंकिता सांग, 1/sin x ची व्हॅल्यू काय येते? काय येते व्हॅल्यू? माझा आवाज येतोय? दीक्षा, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बेटा? हो मॅम. क्लिअर झालं? ओके, गुड. बाकीच्यांना त्याची गरज नाही वाटत आहे.
मी तुझा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून आपण पुढे कंटिन्यू करू. तुला कळलं? परफेक्ट, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन जो तू पाठवलाय, फाइंड dy बाय dx. आणि दीक्षा, ज्या क्वेश्चन बँक किंवा मी क्वेश्चन पेपर अपलोड केले ना, तर त्याच्यामध्ये याच्याशी रिलेटेड अजून दुसरे पण क्वेश्चन्स आहेत, तर ते पण तुम्ही शोधून ते पण कम्प्लीट करायचे. ठीक आहे. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू sec इनवर्स इन ब्रॅकेट 1/4x क्यूब मायनस 3x. आता आहे ना, हा क्वेश्चन आहे ना, हा आपल्याला मुद्दाम थोडासा कॉम्प्लिकेटेड करून दिलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एक छोटीशी ट्विस्ट आहे. ती ट्विस्ट जर जमली तर हा क्वेश्चन एकदम सिम्प्लिफाय, एकदम सोपा होऊन जाईल. कसं आहे हे, तर लेट y इज इक्वल टू जे दिलंय ना आपल्याला, सेक इनवर्स इन ब्रॅकेट 1/4x क्यूब मायनस 3x. आपण असं घेतलं. आता विचार करा, या स्टेपच्या नंतर जर आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करायला स्टार्ट केलं तर कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल ना, कारण सेक इनवर्सचं डेरिव्हेटिव्हच काय येतं? सेक इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह कोण सांगतं काय येतं रे? 1/x रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. व्हेरी गुड. आता हा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर आहे. तर मग या फॉर्म्युल्यामध्ये एक्सच्या जागेवर आपल्याला एवढं टाकायचं झालं तर ते केवढं कॉम्प्लिकेटेड दिसेल ना, एकदमच कॉम्प्लिकेटेड दिसेल. की बा आपल्याला याच्या एक्सच्या जागेवर हे अख्खंच अख्खं टाकायचंय, इथं पण आणि इथं पण. मग ते कॅल्क्युलेट करायला खूप जास्त लेंदी होऊन जाईल. म्हणून आपल्याला असं करायचं नाही. ठीक आहे. मग काय ऑप्शन आहे? तर याच्यामध्ये ना एक, या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. आता तुम्ही म्हणाल आपण तर डेरिव्हेटिव्ह मध्ये कधी केली नाही, पण या टाईप मध्ये जर आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करत असो तर आपण हे एक्झाम्पल एकदम पटकन सोडवू शकतो. आता त्या सबस्टिट्यूशन साठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ पाहिजे तरच बेनिफिट होईल. का असं? कारण हे जे स्ट्रक्चर दिलंय ना, एक्झॅक्टली या स्ट्रक्चर मध्ये जर एक्सच्या जागेवर आपण कॉस एक्स टाकला तर हे कसं होतं बघा. ओके, मी तुम्हाला हिंट पण देणार आहे की मला कसं काय सुचलं कॉस एक्सच टाकायचं, तर त्याची मी तुम्हाला हिंट देणार आहे. एक काम करू आपण, एक्सच्या जागेवर एक्सच टाकण्यापेक्षा कॉस टी असं टाकू, म्हणजे गणित एक्स मधून टी मध्ये कन्वर्ट होईल. एक्सचं एक्स मध्ये नाही ठेवायचं, नाही तर कन्फ्युजन होतं. ओके, एक काम करा, आता हे पुट करायचं, डायरेक्ट पुट करायचं. ठीक आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही. हे अख्खच्या अख्खं एक्सच्या जागेवर टाकलं तर आपलं गणित कसं होईल? y इक्वल टू सेक इनवर्स इन ब्रॅकेट 1/4 कॉस क्यूब टी मायनस 3 इंटू कॉस टी ब्रॅकेट कम्प्लीट. आता आपलं गणित असं दिसतंय, कारण आपण काय केलं, एक्सच्या जागेवर कॉस टी ला पुट केलं, म्हणून इथं कॉस टी, इथं कॉस क्यूब टी, बाकीचा 4 आणि 3 ऍज इट इज, मायनस साइन ऍज इट इज, वरचा 1 पण ऍज इट इज. सगळ्यांना समजलं का इथपर्यंत? ओके, आता याच्यानंतर हे लॉजिक बघा की कॉसच का बरं पुट केलं आपण याच्यामध्ये. तर हा जो फॉर्म्युला आहे ना, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा, हा जो फॉर्म्युला आहे तो कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? कॉस 3 थिटाचा. हे सुचलं पाहिजे आणि याच्यासाठी आधीची रिव्हिजन केली पाहिजे. कळतंय का? ठीक आहे, कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला हाय तर लगेच लिंक झाली पाहिजे आपल्याला की हे जे खालचं तयार झालंय हे एक्झॅक्टली असं दिसतंय. म्हणजे आपण त्याच्या जागी काय लिहू शकतो? सेक इनवर्स 1/कॉस 3t. टी मध्ये गणित चालू आहे ना, म्हणून आपण 3t असं लिहू शकतो. आता बघा किती सिंपल झालं गणित. अजून पण शॉर्टकट वापरला जाऊ शकतो. 1/कॉस टी ची व्हॅल्यू काय होईल? 60. 1/sec t. नो, ओनली सेक टी. ओके,
1 अपॉन कॉस टी, म्हणजे ऑलरेडी कॉसला उलट केलं ना आपण, तर मग सेक टी, 1 अपॉन नाही करायचं. क्लिअर? मग आता इथे बघा 1 अपॉन कॉस 3t आहे ना, याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो? dy अपॉन dx इज इक्वल टू, सॉरी डेरिव्हेटिव्ह घेतलंच नाही ना आपण अजून, फक्त y इज इक्वल टू सेक इनवर्स, आणि हे जे मधलं आहे 1 अपॉन कॉस 3t, याच्या जागेवर काय आलं पाहिजे या फॉर्म्युल्याचा वापर केला तर? sec 3t. व्हेरी गुड. फक्त 1 अपॉन कॉसचं सेक करा, बाकी तो 3t तसाच ठेवा. व्हेरी गुड. सेक 3t. परफेक्ट. आणि आता खरं लॉजिक आहे की जेव्हा इनवर्स आणि ओरिजिनल हा शेजारी शेजारी येतो, तेव्हा ते एकमेकाला कॅन्सल करून टाकतं. म्हणजे आपलं फंक्शन फक्त एवढंच उरलं, y इज इक्वल टू 3t ओनली. कसं झालं बघा, ते गणित केवढं मोठं दिसत होतं. असं सोडवायला गेलो तर ते लवकर येणारच नाही उत्तर, एवढं कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. मग आपण काय ट्रिक यूज केली? आपल्याला इथं डोकं चालवायचंय की हा जो फॉर्म्युला आहे ना, या फॉर्म्युल्यामध्ये कोण टाकल्यावर आपल्याला परफेक्ट फॉर्म्युला मॅच व्हायला पाहिजे. मग आता हे टाकलं तर हा कॉस 3t चा फॉर्म्युला परफेक्ट मॅच होतोय, म्हणून आपण एक्सच्या जागेवर कॉस टी टाकलं. ओके, मग कॉस टी टाकल्यावर आपल्याला हे मिळालं. याच्या जागेवर युजिंग दिस फॉर्म्युला आपण कॉस 3t लिहू शकतो. कॉस 3t लिहिला की मग बघायचं की 1 अपॉन कॉस कोण होतं? 1 अपॉन कॉस सेक होतं. म्हणून 1 अपॉन कॉस 3t च्या जागेवर आपल्याला सेक 3t असं लिहिता येईल. आणि रूल काय आहे? जेव्हा पण आपल्याकडे सेक इनवर्स इन ब्रॅकेट सेक थिटा असं काही असतं, तेव्हा सेक इनवर्स आणि सेक कट होतो आणि आपल्याकडे डायरेक्ट हे उत्तर मिळतं. एक सेकंड. y इज इक्वल टू 3t इथपर्यंत आलं. याच्यानंतर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचं. आपण काय केलं, आपलं गणित आहे ना, ते x इक्वल टू कॉस टी टाकल्यानंतर छोटं केलं होतं ना. आता ते जो त्याच्या जागेवर जी व्हॅल्यू आहे ती आपण त्याच्या जागेवर टाकून द्यायची. म्हणजे काय, एक्सच्या जागेवर आपण कॉस टी टाकला होता, तर तो आपण टाकला, इथपर्यंत आलो. आता टी ची व्हॅल्यू सांगा बरं मला काय येईल. एक्सच्या जागेवर आपण कॉस टी टाकलाय आणि मला टी ची व्हॅल्यू पाहिजे. कशी काढायची? कोणाला आयडिया आहे? चेक करा. एक्स ची व्हॅल्यू कॉस टी आणि मला टी काढायचा. टी कसा काढायचा? टी काढण्यासाठी या कॉसला इकडे घेऊन यायचं आणि कॉस इनवर्स असं लावायचं. कळलं? एक्स इज इक्वल टू कॉस टी असं आहे ना. आपल्याला टी पाहिजे ना, तर टी पाहिजे त्याच्यासाठी तो शेजारचा कॉस घ्यायचा, त्याला इकडे मूव्ह करायचं आणि त्याला कॉस इनवर्स म्हणायचं. क्लिअर? ओके. सो 3 आणि टी ची व्हॅल्यू आहे कॉस इनवर्स एक्स. आता आपलं गणित ओरिजिनल पॅटर्न मध्ये कन्वर्ट झालं. आय थिंक मी जे सांगते ते फक्त दीक्षाला क्लिअर होतंय, बाकीच्यांना काही क्लिअर होत नाही असं मला वाटतंय. ओके, डन. हा आपला आत्ताशी रेग्युलर एक्झाम्पल तयार झालं. देन यू कॅन यूज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy अपॉन dx इज इक्वल टू 3 ला तसंच लिहायचं आणि कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं?
1 upon -1 upon √1 minus x square. व्हेरी गुड. -1 अपॉन येतं. राईट. मग लास्ट स्टेप मध्ये कसं लिहायचं कोण सांगतं? सिद्धांत सांग बरं. लास्ट स्टेप काय येईल? थ्री इंटू -1 करायचा का 3 - 1 करायचा? मॅम 3 इंटू -1 3 इंटू -1 करायचा. मग 3 इंटू -1 किती येतो? -3 -3. So -3 upon root of 1 minus x square is your final solution. Done? Okay. एकदा रिवाइज करू आपण. ओके. Find dy by dx if y equal to sec inverse of something. असा क्वेश्चन दिलेला असेल तर त्याला रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करणं खूप कॉम्प्लिकेटेड होतं. येईल त्याच्याने पण उत्तर येईल, पण आहे ना तुम्हाला खूप डोकं वापरायला लागेल. हे काय म्हणतो आपण, हे 2% पण नाहीये त्याच्या एवढं तुम्हाला डोकं वापरायला लागेल. त्याच्यापेक्षा बेटर वे काय आहे की इथे जो कोणी दिलेला असेल तो फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल. फक्त आपल्याला इथे फॉर्म्युला ओळखायला लागेल. आणि तुम्हाला अजून एक हिंट देते. जर हा सेक इनवर्स असेल ना तर हे कॅल्क्युलेट करून इथं पण सेकच येईल. आणि मग डोकं लावायचं. इथं सेक येण्यासाठी खाली कोण आला पाहिजे? इथं सेक येण्यासाठी खाली कॉस आला पाहिजे. म्हणून मी एक्सच्या जागी कॉस टी पुट केला. आलं का लॉजिक लक्षात? बघा, सेक इनवर्स बाहेर म्हणजे मला आतमध्ये सेकच पाहिजे. सेक पाहिजे म्हणजे मला खाली कॉस पाहिजे, म्हणून मी कॉस पुट केलं. ऑटोमॅटिक तो कॉसचा फॉर्म्युला तयार झाला आणि म्हणून आपल्याला तो चेंज करता आला. मग ही जी ट्रिक आहे ही तुम्हाला प्रॉपर वापरता आली पाहिजे. हा जो कोणी फॉर्मॅट दिलेला असतो ना तो परफेक्ट याच्यात मॅच होतो. फक्त त्याच्यासाठी हे फॉर्म्युले पाठ पाहिजे. कॉस 3t. मग आपण इथं 3t लिहिलं. मग 1 अपॉन कॉसचं आपण सेक करून टाकलं तर आपलं एक्झाम्पल असं झालं, सेक इनवर्स सेक ऑफ 3t. मग आपला रूल काय आहे की सेक इनवर्स ऑफ सेक थिटा असं कोणी पण असलं तर हे आणि हे कट होऊन जातं. कारण सेक इनवर्स म्हणजे 1 अपॉन सेक असतो आणि हा सेक वरती, तर तो कट करून टाकतो. मग आपल्याला फक्त 3t उरलं. आता आपलं फंक्शन जे ते एक्स वालं आहे, मग ते कसं करायचं की बा आपण एक्सच्या जागेवर कॉस टी पुट केलंय. मग मला याच्यावरून टी ची व्हॅल्यू कशी काढता येईल? तर या कॉसला इकडे पाठवायचं, इनवर्स करून घ्यायचं. आपल्याला मिळेल कॉस इनवर्स एक्स. त्याला आपण इथं पुट केलं टीच्या जागेवर. आता आपलं गणित रेडी झालं प्रॉपर फॉर्म मध्ये, जिथून आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. मग आपण म्हटलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 3 ला आपण तसंच ठेवलं कारण तो कॉस इनवर्स एक्सच्या सोबत आलेला आहे. आणि कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे -1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. शेवटच्या स्टेपला 3 आणि -1 ला मल्टिप्लाय केलं, -3 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. डन. दिस इज युअर फायनल सोल्युशन. क्लिअर? ओके, गुड. कोणाला याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि ना ही सवय जरा बदला. ठीक आहे. मी जेव्हा एक्सप्लेन करते किंवा शिकवते तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला सगळं कळतं, पण नंतर सोडवायला लावलं, प्रश्न विचारला तर काहीच कळत नाही. याचा अर्थ तुम्ही काहीच प्रॅक्टिस करत नाहीये. ठीक आहे. प्रॅक्टिस नीडेड आहे. आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ना खूप क्वेश्चन आहे. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या मागे लागू नका. ठीक आहे. तो पॅटर्न शोधा की हा वाला पॅटर्न आहे. तो पॅटर्न एनी हाऊ फंक्शन चेंज झाल्यावर पण आलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस नीडेड आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर मग तुम्ही ते उगच कॉम्प्लिकेटेड बनवून घ्याल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला एकदमच इझी वाटत असेल तर जाऊन त्या M2 बॅकलॉग वाले तुमच्या कॉलेजमध्ये असतील ना, त्यांना जाऊन भेटा, त्यांचा एक्सपिरियन्स ऐका. ठीक आहे. सिरियसली न केल्याचा काय इम्पॅक्ट होतो ते ऐका आणि मग परत पुढच्या सेमिस्टरला M2 ची तयारी करा. माझी अशी इच्छा नाही, पण तुमची असेल तर त्याला काही करता येणार नाही.
कमिट करायचं मला की लेक्चर झाल्यानंतर त्याच दिवशी रिव्हिजन झालीच पाहिजे किंवा दुसऱ्या दिवशी झाली पाहिजे. ऍटलिस्ट लेक्चर मध्ये झालेले क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं हा तुमचा डेली होमवर्क आहे आणि हा जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, आणि ते मला आधीच सांगून द्या, ऑलरेडी हे जाम आहे प्रॉपर. ठीक आहे, त्यात जर तुमचा असा रिस्पॉन्स असेल तर एनर्जी डाऊन होते माझं कंटिन्यू 11 वाजेपर्यंत काम असतं. ठीक आहे, तर ते प्रॉपर कम्युनिकेट करून घ्या. जर तुम्हाला काय म्हणतो एखाद्या वेळेला लेक्चरच करायचा मूड नसेल तर ते पण कम्युनिकेट करू शकता. आपण कॉमन ऑफ घेऊ. तुम्ही रेस्ट करा, तुम्ही प्रॅक्टिस करा, मी पण करेल. ठीक आहे, पण जर तुम्ही इथं प्रेझेंट असलात तर 100% प्रेझेंट पाहिजे. बाकी मला काहीच एक्सक्लूड नाही पाहिजे. ठीक आहे, कोणाकोणाला ट्रिग्नोमेट्रीच्या पार्ट मध्ये डाऊट आहे बरं? ओके, एवढं सांगितल्यानंतर वैष्णवी, ओम, दीक्षा आणि अंकिता एवढे जण जागेत. ठीक आहे, हे प्रॉपर पाहिजे मला. जेवढे 100% एफर्ट आपल्याकडे नॉर्मल आहे, आपण कम्युनिकेट करतो, फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे, सगळं ओके, सगळं एक्सेप्टेड आहे, पण मला अभ्यासाच्या वेळेला अभ्यास पाहिजे. ठीक आहे, स्टडीच्या वेळेला मला बाकीच्या काही गोष्टी एक्सक्लूड नाही पाहिजे. क्लिअरली. ट्रिग्नोमेट्रीचा जर काही प्रॉब्लेम असेल तर एकदा बेसिक ट्रिग्नोमेट्री जे आपल्याला करायलाच लागते ती व्यवस्थित रेडी करून ठेवा. ती कशी आहे आपण 10 वेळा करून झाली की ट्रिग्नोमेट्री मध्ये हे दोघं मेन प्लेयर आहे, साइन एक्स आणि कॉस एक्स. या दोघांचा मिळून तिसरा प्लेयर तयार होतो जो आहे टॅन एक्स. तर टॅन एक्सचा फॉर्म्युला आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स. असं केलं की आपल्याला टॅन एक्सचा फॉर्म्युला मिळतो. डन. याच्यानंतर हा जो साइन एक्स आहे त्यालाच जर आपण उलट केलं तर साइन एक्स ला उलट केल्यावर आपल्याला मिळतो कोसेक एक्स. कॉस आणि कोसेक मध्ये फरक आहे, ते दोघं सारखे नाही. कॉस एक्स ला उलट केल्यानंतर आपल्याला मिळतो सेक एक्स. याचं प्रोनाउन्सिएशन एकदम प्रॉपर करायचं, पॉज घेऊन करायचं. तुमच्या बोलण्यामध्ये जेवढं क्लॅरिटी आहे तेवढं तुमचं प्रेझेंटेशन तेवढं प्रॉपर होऊ शकतं. ओके, आणि 1/tan x, tan x ला जर आपण उलट केलं तर हा फॉर्म्युला ऑब्विसली उलटा होईल, जो आहे cos x अपॉन sin x, राईट. आणि यालाच आपण काय म्हणतो, cot x. तर हे सगळ्यात बेसिक आहे. हे सगळ्यांना क्लिअर आहे का? याच्यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? परफेक्ट, व्हेरी गुड. आणि याच्यानंतर येते ती मेन मेजर सगळ्यात जास्त यूज होणारी आयडेंटिटी. आयडेंटिटी ज्याचा आपण ऑलरेडी वापर केला मागच्या एक्झाम्पल मध्ये. काय होती ती आयडेंटिटी? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. एक्सच्या जागेवर तुम्ही ए पण लिहू शकता, तुम्ही थिटा पण लिहू शकता, तुम्ही टी पण लिहू शकता, कोणता पण व्हेरिएबल लिहिला तरी चालेल, फक्त दोघं ठिकाणी सेमच पाहिजे. क्लिअर? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सगळं विसरून गेले ट्रिग्नोमेट्री मध्ये, फक्त तुम्ही ही आयडेंटिटी आणि एवढंच लक्षात ठेवलं तरी वर्थ आहे. पण ती आयडेंटिटी स्किप नाही व्हायला पाहिजे, अजिबात नाही. आणि डिप्लोमाचं सेकंड सेमिस्टर असल्यावर तर अजिबातच नाही. क्लिअर सगळ्यांना? ती आयडेंटिटी याच्या नंतर कुठे पण यूज हो, कशी पण यूज हो, ती जमलीच पाहिजे. क्लिअर? ओके. अगेन इथे थिटा असू शकतो, ए असू शकतो, एक्स असू शकतो, कोणी पण असू शकतो, पण हे दोघं सेम पाहिजे. याच आयडेंटिटीला जर आपण कॉस स्क्वेअर एक्स ने भाग दिला, डिवाइड केलं, तर आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स ही वाली आयडेंटिटी मिळते. कधी मिळते? जेव्हा आपण या आयडेंटिटीला कॉस स्क्वेअर एक्स ने भाग दिला तर. देऊन बघा, जर आपण इथं कॉस स्क्वेअर एक्स ने भाग दिला, इकडे कॉस स्क्वेअर एक्स ने भाग दिला आणि इकडे पण कॉस स्क्वेअर एक्स ने भाग दिला, तर चेक करा
साइन अपॉन कॉस जर टॅन होतो तर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय व्हायला पाहिजे, टॅन स्क्वेअर. इकडचा कॉस स्क्वेअर कॅन्सल म्हणून इथं आलं 1 आणि इथं 1 अपॉन कॉस सेक होतो ना या प्रॉपर्टीनुसार, मग 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स असं होतं, म्हणून आपल्याला ही आयडेंटिटी मिळते. तर असं जर तुम्ही कन्फ्यूज असलात किंवा नाही जमलं तर या पद्धतीने ती आयडेंटिटी बनवून घ्यायची. आणि सेम याला आपण साइन स्क्वेअर एक्स ने भाग दिला तर आपल्याला 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स ही वाली आयडेंटिटी मिळते. कशी मिळते, जेव्हा आपण याला साइन स्क्वेअर एक्स ने भाग दिला की आपल्याला ही आयडेंटिटी मिळते. बस याच्यावरून या तुम्ही बनवू शकता. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल पाठ करायला लागेल. ट्रिग्नोमेट्रीचा टेबल याच्यासाठी कारण तुम्हाला आता डेफिनाइट इंटिग्रल करायचंय. ओके, आजच आपल्याला स्टार्ट करायचं होतं डेफिनाइट इंटिग्रल. डेफिनाइट इंटिग्रल करायचंय. डेफिनाइट इंटिग्रल मध्ये तुम्हाला कोणती पण व्हॅल्यू कधी पण लागू शकते ट्रिग्नोमेट्रीची, म्हणून तो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल व्यवस्थित पाठ करायचा. ओके, कोणाकोणाचा पाठ आहे ट्रिग्नोमेट्रीचा टेबल? अच्छा, अंकिता आणि विशाल पाठ आहे. ओके, बाकीच्यांचा नाही पाठ आहे. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जर तुमचं पाठ नसेल ना तर ट्रिग्नोमेट्रीचा जो बेसिक वाला आहे तेवढा केला ना तर तुम्हाला मी लॉजिक सांगून देते. आता काय, आता तेवढ्या वेळात कम्प्लीट नाही होणार, पण मी तुम्हाला लॉजिक सांगते. काय आहे, या हातावरून लक्षात ठेवायचं आपल्याकडे डिग्रीज. हे बघा, हा जो आहे ना खालची लाईन प्लेन, तिथून स्टार्ट करतो आपण. सो ती 0 डिग्री. 0च्या नंतर हे जे येतं ना दॅट इज 30 डिग्री. मिडल वाली लाईन येते ना ती 45 डिग्री. मग हे येतं ते 60 डिग्री आणि हा स्ट्रेट उभा येतो तो 90 डिग्री. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोण कोण आहे, 0 डिग्री, मग 30 डिग्री, मग 45 डिग्री, मग 60 डिग्री आणि मग 90 डिग्री. बेसिक टेबल इथपर्यंत पाठ पाहिजे. ओके, याच्यानंतर कोण कोण आहे आपल्याकडे, साइन एक्स येतो, कॉस एक्स येतो, मग टॅन एक्स येतो, त्याच्यानंतर कोसेक एक्स येतो, त्याच्यानंतर सेक एक्स येतो आणि शेवटचा कॉट एक्स येतो. अशा पद्धतीने हे 6 जण आहेत ट्रिग्नोमेट्री मध्ये. ओके, अगेन आपण असं पण करू शकतो, हे डिग्री मध्ये लिहिलं ना याला रेडियन मध्ये पण लिहू शकतो. 0ला तर काही फरक नाही पडत. 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 रेडियन, 45 डिग्री म्हणजे पाय बाय 4 रेडियन, 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3 रेडियन आणि 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 रेडियन. हे लॉजिक लक्षात ठेवा. ओके, हे तर एकदम सोपं आहे. 30च्या वेळेला पाय बाय 6 आहे आणि 60च्या वेळेला पाय बाय 3 आहे. हे लगेच लक्षात राहतं. 30च्या वेळेला पाय बाय 6 आहे, 60च्या वेळेला पाय बाय 3 आणि 45 हा एकटाच आहे म्हणून 4च्या वेळेला पाय बाय 4 असं लक्षात ठेवायचं. 45 साठी पाय बाय 4 आणि 90 डिग्री पाय बाय 2 का बरं, कारण 180 डिग्री म्हणजे पाय असतो. मग 180च्या अर्ध 90 झालं ना, म्हणून पाय बाय 2. आलं का इथपर्यंत लक्षात लॉजिक काय काय? डिग्री आणि रेडियनचं लॉजिक झालं आणि आपल्याला 6 जण कॅल्क्युलेट करायचे. साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कोसेक, सेक आणि कॉट. आता ही जी पहिली लाईन आहे ना ती प्रॉपर पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्टकट कॅल्क्युलेशन पण आहे, किंवा जर तुम्हाला ते शॉर्टकट नाही कळलं तर दुसरं ऑप्शन आहे डायरेक्ट पहिली लाईन पाठ करायची. ठीक आहे, ऑप्शन काय ते बघून घ्या. याला आहे ना काउंट करायचं. जसं मी जर हे 5 बोट काउंट करायचे मला, पण स्टार्टिंग 0 पासून करायची तर कसं होईल, 0 1 2 3 4. बरोबर केलं मी, 0 1 2 3 4 डन. याला काय करायचं, सगळ्यांनाच 4 ने डिवाइड करायचं. फॉर फर्स्ट लाईन चालू आहे आपला. सगळ्यांना 4 ने भाग दिला आणि भाग दिल्यानंतर प्रत्येकाचं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचं. या प्रोसेसने आपल्याला साइन एक्स ची पहिली लाईन मिळते. कोण सांगतं मला 0/4 ची व्हॅल्यू किती रे? 0. व्हेरी गुड.
0/4 ची व्हॅल्यू 0 आणि त्याचं रूट काढलं तरी पण 0च. 1/4 चं रूट काढल्यावर काय येईल? 1/2. 1/2. व्हेरी गुड. 2/4 चं रूट काढल्यावर काय येईल? 1/√2. 1. व्हेरी गुड. 1/√2. परफेक्ट. 3/4 चं रूट काढल्यावर काय येईल? √3. √3/2. √3/2. व्हेरी नाईस. आणि 4/4 चं रूट काढल्यावर काय येईल? 1. 1. 1. व्हेरी गुड. तर आपल्याकडे हे एक चॉईस आहे की याच्याने आपण साइन एक्सचा पहिला रो कॅल्क्युलेट करू शकतो. तर तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी चालेल, किंवा तुमचा आधीचं पाठ असेल तरी चालेल, किंवा तुम्हाला आत्ता करायचं असेल तर हे पाठ करायचं. पहिली लाईन तुमचे पाठ पाहिजे. ठीक आहे. साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 and साइन 90 1. हे पाठ पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लाईन कशी बनते? सेकंड लाईन मध्ये फक्त फ्लिप करायचं. फ्लिप म्हणजे काय? उलट वाचायचं आणि सरळ लिहायचं. म्हणजे काय? 1 इथं 1 येईल, √3/2 √3/2, नंतर 1/√2 1/√2, 1/2 इथं आणि 0 सगळ्यात शेवटी. म्हणजे जस्ट फ्लिप द गेम. 0 1/2 1/√2 √3/2 1. याला उलट केलं आपण. क्लिअर? तर साइन एक्स आणि कॉस एक्सचा पार्ट क्लिअर पाहिजे. आता टॅन एक्स आपण बनवून घ्यायचा. टॅन एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, साइन अपॉन कॉस होतो. मग करा बरं. 0/1 काय येईल? 0. 0. 0. व्हेरी गुड. 1/2 अपॉन √3/2. 1/√3. 1/√3. 2 कट होऊन जाईल ना. येस. टॅन 45. 1. 1. 1. व्हेरी गुड. टॅन 60 डिग्री. √3. Very nice. √3. Perfect. And tan 90 degree? Infinity. 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 Very good. 1/0 infinity असतो म्हणून infinity. Perfect. झालं टॅनचं टेबल. म्हणजे टॅनचं टेबल पाठ करायची गरज नाहीये. साइन आणि कॉस जर पाठ असतील तर टॅन आपण बनवू शकतो. गुड. कोसेक वाला पार्ट. आता अगेन कोसेक साठी काय करायचं? पहिली लाईन घ्यायची आणि त्याला फ्लिप करत जायचं. मग बघा बरं, कोसेक एक्स म्हणजे 1/0. किती? 1. 1/0. Infinity. Infinity. Okay. So it is infinity. Very good. याला उलट करा फक्त. 1/2 ला उलट करा. 2. 2. 2. 1/√2 ला उलट करा. √2. √2. व्हेरी गुड. √3/2. 2/√3. 2/3. 2/√3. and 1 ला उलट केलं तर 1. 1. 1 ऍज इट इज. झाला. कोसेक एक्स ची लाईन तयार. सेक एक्स ची लाईन तयार करू. सेक साठी याला उलट करायचं, किंवा अगेन ही जी लाईन आपण लिहिली ना त्याला जर उलट लिहिलं ना तरी पण चालेल. पण आपण इकडून बनवून बघू. चलो. 1/1. 1. 1. ओके. फ्लिप दिस. 2/√3. करेक्ट. दिस वन. √2. √2. Perfect. This one. 2. 2. And 1/0. Infinity. Infinity. Very nice. म्हणजे तुम्ही बघितलं का इथलं लॉजिक? हे असं इकडे गेलं आणि तेच उलट आलं इकडं. ते दोघांमध्ये सेम असतं लॉजिक. तुम्ही जेवढं टेबल खेळाल ना तेवढं तुम्हाला ते लॉजिक कनेक्ट होतील आणि क्लिअर होतील. ओके. लास्ट वन. कॉट एक्स. आता कॉट साठी टॅन ला उलट करायचं. ओके. टॅन म्हणजे 1/0. Infinity. Infinity. 1/√3. √3. √3. 1/1. 1. 1. 1/√3. 1/√3. √3. And 1/infinity. 0. 0. 0. 0. Perfect.
सो हा झाला आपला टेबल तयार, जो बेसिक आहे आणि हा आपल्याला आता डेफिनेट इंटिग्रल साठी कंपल्सरी लागणार आहे. कारण गणित सोडवता सोडवता शेवटी येईल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आणि अप्पर लिमिट कोण असणार आहे? ट्रिग्नोमेट्रीचं गणित असेल तर हेच डिग्री किंवा रेडियन. मग ते टाकायचं आणि त्याची व्हॅल्यू काढायची. आता आहे ना, मी तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्ट रेंडमली विचारून टाकलं की कोसेक 60 डिग्री काय, आणि तुमच्याकडे टेबल तयार नाहीये, तर तुम्ही काय केलं पाहिजे? सपोज आता टेबल नाहीये तुमच्या समोर, ठीक आहे, माझ्या पण समोर नाही, माझं पण काय एवढं पाठ नाही, तर मग कोसेक 60 डिग्री मला काढायचंय, पण मला टेबलच, ऑब्विसली हा टेबल असाच्या असं लक्षात राहील का आपल्या? तुमचं काय माझं पण नाही राहणार प्रॅक्टिकली. मग आपण काय केलं पाहिजे? कोसेक 60 डिग्री आहे ना, तर कनेक्ट करायचं. कोसेक म्हणजे काय होतो? 1/sin होतो. मग मला साइन 60 माहिती आहे ना, साइन 60 वापरायचा. साइन 60 काय आहे? √3/2. बरोबर? √3/2 ला उलट केलं, 2/√3 इज माय आन्सर. आलं लक्षात? म्हणजे ट्रिग्नोमेट्री मध्ये टेबल पार्ट नाही करायचा, तो होणार पण नाही पार्ट, असाच्या असा नाही होत पार्ट. ठीक आहे, मग आपल्याला कोणतं पण शोधायचंय. सपोज मला शोधायचंय की tan 90 डिग्री काय येतं. ठीक आहे, tan 90 माझ्या लक्षातच येत नाहीये, पण मला हे माहितीये की tan म्हणजे साइन अपॉन कॉस. मग मला हे तर माहितीये ना, पहिली आणि दुसरी लाईन काय येते. साइन 90 मला माहितीये की साइन 90 1 येतो, कॉस 90 0 येतो, 1/0 इन्फिनिटी येतं. झालं माझं याचं उत्तर तयार. अशा पद्धतीने तुम्ही टेबल मधला कोणी पण तयार करू शकता. याची प्रॅक्टिस करायची. सगळ्यात पहिले तर हा टेबल आपण बनवायचा, मग घरातल्या कोणाकडे पण द्यायचा, त्याला म्हणायचं विचार बाबा काय विचारायचं ते. कोसेक असं त्याला सांगून द्यायचं, कोसेक 45, कोसेक 30, tan 90 असं तुम्ही काही पण विचारू शकता म्हणायचं, आणि इथला आन्सर बरोबर आहे का चेक करायचं. घरात कोणी असं नसेल की जे प्रॉपर विचारू शकतं, तर आपल्या आपणच बनवायचे, आन्सर लिहून घ्यायचे आणि मग क्रॉस चेक करायचं की बरोबर आहे का चुकतं. ठीक आहे, कारण ही एक्सरसाइज मस्ट आहे. डेफिनेट इंटिग्रल साठी हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आता हा टेबल आपण 90 पर्यंत केला, पुढे कंटिन्यू आहे 180, 270, 360. हे पण 3 आपले लक्षात पाहिजे. पहिले याची प्रॅक्टिस करा, मग आपण त्याची प्रॅक्टिस करू. आणि लकीली तुम्हाला कॅल्सी अलाउड आहे पेपरला, म्हणून बाकीचे काही ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांनाहीच लक्षात राहिल्या तरी पण काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? ओके, सो ट्रिग्नोमेट्री मध्ये इथपर्यंत. त्याच्यानंतर साइन 2x चा फॉर्म्युला, कॉस 2x वाले 3 फॉर्म्युले. ठीक आहे, tan 2x जास्त नाही लागत, पण हे दोघं लागतात कंपल्सरी. त्याच्यानंतर साइन 3x चा फॉर्म्युला, कॉस 3x चा फॉर्म्युला, हे आपल्याला लागतं. ठीक आहे, म्हणजे ऍटलिस्ट एवढं तरी पाठ पाहिजे आपलं. मग साइन 2x चा काय फॉर्म्युला आहे? 2 sin x इंटू cos x हा फॉर्म्युला आहे. कॉस 2x चे 3 फॉर्म्युले, त्याच्यातला पहिला cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x हा वाला फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर दुसरा 2 cos स्क्वेअर x मायनस 1 हा वाला फॉर्म्युला आहे. आणि तिसरा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x हा वाला फॉर्म्युला आहे. हे पाठ पाहिजे. नेक्स्ट हा कसा आहे? आताच आपण हा वापरून झाला ना, 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. आणि इथं उलट आहे, 3 sin x मायनस 4 sin क्यूब x. एकदम सोपं आहे. लॉजिक बघा मी काय केलं. हा फॉर्म्युला लक्षात आला माझ्या, इथं फक्त उलट केलं, 3 पुढे 4 मागे, कॉस क्यूब पुढे साइन क्यूब मागे, कॉस पुढे साइन, कॉस मागे साइन पुढे. बस हे लॉजिक लक्षात ठेवा. इथं पण काय लॉजिक आहे? कॉस स्क्वेअर पुढे ना, म्हणून जर तो डबल झाला तर मागचा 1 येतोय एकटा, आणि उलट इथं जर हा डबल झाला तर हा मागे -2 आणि हा 1 पुढे. असं लॉजिक लक्षात ठेवा, आणि ऍटलिस्ट एवढे फॉर्म्युले पाठ पाहिजे, सो दॅट आपण कोणतं पण गणित एकदम प्रॉपर सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर? आणि मला कमिट करायचंय, याच्यानंतर ते बाकीचे आयटम अजिबात द्यायचे नाही. व्यवस्थित होमवर्क कम्प्लीट करत असाल तर मग तेवढा एफर्ट घ्यायला मी तयार. अदरवाईज रेकॉर्डेड व्हिडिओज मी शेअर करेल, तुम्ही ते कम्प्लीट करून घ्यायचं.
ओके, क्लिअर सगळ्यांना? कोणाला काही डाऊट असेल आत्ताच विचारायचं